ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी हा रस्ता पहिल्यांदा झाला. तो धवन साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झाला. आम्ही दररोज कमीत कमी दररोज 1 ते 2 माणसांना खाली पडताना पाहिलेले, त्यांना उचलून आम्ही बसवलेले. त्यांना आयुक्त साहेबांना ह्या रस्त्याची सर्व दुरवस्था सांगितली ती, कारण हा रस्ता हा खूप बिकट परिस्थिती, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी, शाळेतल्या मुलांसाठी हा रस्ता खूप म्हणजे यमाच्या दारात पोहोचण्यासारखा हा रस्ता होता. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनेक समस्या असून त्या समस्या नागरिकांनी माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या निदर्शनास आणून दिल्या. गावडेमळा येथील नागरिकांना तर जाण्या येण्यासाठी साधा रस्ताही नव्हता. या सर्व समस्यांचा पाठपुरावा माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केला. नुसता पाठपुरावाच केला नाही तर 15 दिवसात प्रभागातील प्रश्न मार्गी लागले नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला. त्या इशाऱ्याची गंभीर दखल महानगरपालिका आयुक्तांनी घेत आज वॉर्ड क्रमांक 1 मधील गावडेमळा येथील प्रमुख रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम पूर्ण होत नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता अत्यंत धोकादायक आणि खड्डेमय झाला होता, परंतु आता या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली असून माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांनी या कामाची पाहणी केली. तसेच महानगरपालिका आयुक्त डांगे यांचे आभारही मानले. यावेळी प्रभागातील नागरिकांनी शारदाताई ढवण यांचे आभार मानले. या प्रसंगी माजी नगरसेवक स्वर्गीय दिगंबर महाराज ढवण यांच्या कार्याची आठवण झाली. तेही एखादा प्रश्न तडीस लावण्यासाठी कठोर पावले उचलत असे. तसेच त्यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी केलेली आंदोलने आजही नागरिकांच्या लक्षात आहेत. मी माझे नगरसेविका म्हणून आता रस्त्याची पाहणी करायला आलेली. रस्त्याचं काम चालू आहे. आता 15 दिवसापूर्वी मी आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं. इथं आम्ही शिस्तबद्ध जाऊन सर्व नागरिक मुलं शाळेतली काही मुलं असताना त्यांच्यासोबत मी आयुक्त साहेबांना 15 दिवसापूर्वी रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या सर्व खड्ड्यांच्या प्रत जोडून आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं. आयुक्त साहेबांना ह्या रस्त्याची सर्व दुरवस्था सांगितली ती, कारण हा रस्ता हा खूप बिकट परिस्थिती, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी, शाळेतल्या मुलांसाठी हा रस्ता खूप म्हणजे यमाच्या दारात पोहोचण्यासारखा हा रस्ता होता. अनेक लोक ह्या रस्त्याला पडायचे. शाळेकरी मुलं सायकलवर जायचे, तेही मुलं खूप पडायचे. तर रस्त्याची दुरवस्था, आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर आयुक्त साहेबांनी 15 दिवसात आयुक्त साहेबांचे धन्यवाद मानन मी माझ्या ढवण फॅमिलीच्या वतीने, माझ्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने आयुक्त साहेब तुम्ही 15 दिवस महिना झाला तुम्हाला आले, पण आम्ही 15 दिवस झाले तुम्हाला पत्र दिलं. 15 दिवसात तुम्ही रस्त्याच्या आमचं निवेदन स्वीकारून तुम्ही लगेच तातडीने तुम्ही रस्त्याचं काम चालू केलं. त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. तसेच आमच्या पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही हा पाण्याचा प्रश्नही तुम्ही उपनगरातील वार्ड क्रमांक 1 हा वसाहती वाढत आहे. जुन्या लाईन खूप नागरिकांसाठी कमी पडत आहे. पाणी नागरिकांना येत नाही. हा पाण्याचा प्रश्नही तुम्ही लवकरात तुम्ही महिनाभरात सोडवता आणि ही गावी आहे. खरंच तुम्ही एक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्याच्या नंतर नगर शहराला एक मला तरी वाटतं नव्याने चालना भेटलेली ही. नगर शहराचे प्रश्न तुम्ही सोडवता येईल, उपनगराचे प्रश्न तुम्ही सोडवता. पुनश्च एकदा मी तुमचे धन्यवाद मानते माझ्या नागरिकांच्या वतीने आणि माझ्या वतीने धन्यवाद. मी अत्रे ॲडव्होकेट. मी वॉर्ड नंबर 1 मध्ये राहतोय. गेल्या 13 वर्षापासून मी इथे राहतो आहे. 13 वर्षामध्ये हा रस्ता आणि पाणी याच्यासाठी मॅडम दिगंबर मॅडमच्या बहिणींचे मिस्टर दिगंबर ढवण
याने आणि आम्ही इथल्या नागरिकांनी बराच प्रयत्न केला, पण कधीच पाणी आलेलं नाही, रस्तेही झाले नाही. गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी हा रस्ता पहिल्यांदा झाला. तो धवन साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झाला. ह्या रस्त्याला उपनगराला असणारा एकमेव चांगला रस्ता आहे. तो गेल्या 2-3 वर्षामध्ये पाण्याच्या पाईपलाईन, नागरिकांची अनास्था याच्यामुळे संपूर्णतः फुटला आणि आज परिस्थिती अशी की इथनं चालणं मुश्किल झालं आहे. आम्ही कमीत कमी दररोज 1 ते 2 माणसांना खाली पडताना पाहिलेले, त्यांना उचलून आम्ही बसवलेले, त्यांना व्यवस्थित करून परत पाठवलेलं. पण शाळेतली मुलं, नागरिक, इतर नागरिक, म्हातारे कोतारे सगळे लोक या रस्त्याचा वापर करतात. हो, पण उपनगरामधला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे. शहर इतकं मोठं होत चाललं आहे, त्याबरोबर उपनगरही खूप मोठं होत चाललं आहे. ज्यावेळेस मी एकटा राहायला आलो 13 वर्षापूर्वी, तर माझ्या बंगल्यावरनं पाईपलाईन रोड आणि पिंपळगाव रस्ता दिसायचा. आज जवळजवळ 1000 ते 1500 घरं इथं झालेली आहेत. नागरिक किती आले असेल याचा विचार करा, पण त्यांच्या सोयी कुठेच प्रोव्हाइड केले गेले नाहीत. आज तागायत नाही, रस्ते नाहीत, पाणी नाहीत, स्ट्रीट लाईट नाहीत. हे सगळं धवन साहेब आणि आम्ही असे मिळून पाठपुरावा करून आता पथदिवे चालू झाले, पण पाणी आणि रस्ता या दोन्हीही गोष्टी आज तागायत झाल्या नव्हत्या, त्या आत्ताशी सुरू झाल्या. त्यामुळे धवन वहिनींचं त्याचबरोबर इथल्या नागरिकांनी जो माझ्याबरोबर पाठपुरावा केला, आम्ही सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला म्हणून हा रस्ता आज चालू झाला. याबद्दल शासनाचे आभार.